चला विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। पुन्हा एकदा आता आपण लाईव्ह आलेलो आहे। आज आपण बघा मित्रांनो 7th स्टँडर्डचा आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 23 सॉल्व करायचा आणि एकदम सिंपल ट्रिक्सने। ठीक आहे, मागील जे व्हिडिओ असतील प्रॅक्टिस सेट नंबर 22 चे आपण त्याचे 2 पार्ट तयार केले होते, कारण प्रॅक्टिस सेट नंबर खूप मोठा होता, बरोबर आहे। त्याच्यामुळे 2 पार्ट मध्ये आपण त्याला कन्वर्ट करून घेतला होता। तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा तुम्ही तो बघून घ्या। चला आता सुरुवात करूया। बघा आजचा काय आहे, राईट द 3 रॅशनल नंबर्स दॅट लाईन बिटवीन द 2 गिवन नंबर। 2 असे तुम्हाला नंबर रॅशनल नंबर दिले असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं का त्याच्यामध्ये 2-3 नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचे। जसं की नंबर लाईन असते, नंबर लाईन वरती मग एखाद्या पॉइंट वर दुसऱ्या पॉइंट वरती त्यामध्ये तुम्हाला नंबर फाइंड आउट करायचे किंवा तुम्हाला डायरेक्टली लिहायचे। आता बघा सिंपल ट्रिक्सने आपण घेणार आहे का याच्यामध्ये लक्षात घ्या। पहिला नियम असा आहे का तुम्हाला तुमचा डिनोमिनेटर सेम पाहिजे। काय पाहिजे तुम्हाला? तुमचा डिनोमिनेटर सेम पाहिजे। दोन्ही नंबरचा जर डिनोमिनेटर सेम असेल तर तुम्ही त्यामध्ये त्याचा डायरेक्टली काय करू शकतात, त्या दोघांमधले रॅशनल नंबर घेऊ शकतात। आणि जर डिनोमिनेटर सेम नसेल तर काम करा, त्याचा डिनोमिनेटर सेम करून घ्या। ओके, समजते? चला आता पहिल्या एक्झाम्पल पासून डायरेक्टली सुरुवात करूया। बघा काय दिलं पहिला 2/7, त्याच्यानंतर कॉमा 6/7, 2 दिले 2/7 6/7। पहिला नियम फ्रॅक्शन मध्ये पहिला नियम काय सांगतो, जर 2 तुम्हाला नंबर कुठले पण दिले असतील, 2 तुम्हाला फ्रॅक्शन दिले असेल तर पहिला रूल सांगतो का दोघांचे डिनोमिनेटर सेम आहेत की नाही ते बघा। कारण डिनोमिनेटर सेम असेल तेव्हाच आपण त्याला कंपेअर करू शकतो, ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते करू शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला काय बघायचे, अगोदर डिनोमिनेटर सेम बघायचे। दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे का? येस ऑर नो? आहे ना। म्हणजे ऑफकोर्स आपण काय करू शकतो का याच्यामधले जे आपल्याला 2 नंबर सांगितले, 3 नंबर सांगितले, लाईज बिटवीन म्हणजे दोघांमध्ये, समजते? दोघांमध्ये जे नंबर आहे ते आपल्याला घ्यायचे। मग आता लक्षात घ्या दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, बरोबर आहे। मग डिनोमिनेटर आपला सेम येणार। मग 2 आणि 6, या 2 आणि 6 मध्ये कोणकोणते नंबर येतात? 3, 4, 5 आणि नंतर 6। ठीक आहे, 6 आपल्याला दिलेला आहे। काय तो 2, 3, 4, बरोबर आहे। मग काम करा 2/7 घ्या, त्याच्यानंतर 3/7 घ्या आणि 4/7 घ्या। समजते? काय सांगितले? 2/7 आणि 6/7 या दोघांमधले नंबर, डिनोमिनेटर सेम आहे, डिनोमिनेटर घ्यायचा, वरचे जे नंबर आहे न्यूमरेटरला त्या दोघांमध्ये बघा 2 आणि 4 मध्ये कुठकुठले नंबर येतात? 3, 4, 5 असे येतात नंबर, येतात का नाही? म्हणजे हे झाले तुमचे द लाईज बिटवीन 2 गिवन नंबर। समजत आहे? मग आता बघा हा 2 आपल्याला इथं डायरेक्टली दिलेला आहे, 2/7 आपल्याला डायरेक्टली दिलेला आहे। मग आपण काय घेणार? 3/7, 4/7 आणि नंतर 5/7। समजत आहे? हा इकडे नाही घेतला तरी चालतो, समजलंय? येस ऑर नो? ओके, पुढे बघा आता सेकंड एक्झाम्पल दिले आपल्याला का 4/5 2/3। पहिला रूल सांगतो मोस्ट IMP। काय रूल आहे आपला का दिलेल्या एक्झाम्पल मध्ये त्याचे डिनोमिनेटर सेम आहेत की नाही ते चेक करा। डिनोमिनेटर दोघांचा सेम आहे का? नाही। मग आपल्याला काय करावं लागेल, याचा डिनोमिनेटर सेम करून घ्यावा लागेल, बरोबर आहे। याच्या आपण भरपूर मेथड मागे शिकलोय आपण, LCM असेल, SCF असेल, मल्टिप्लाय असेल, टेबल वगैरे असेल, क्रॉस मल्टिप्लाय असेल, अशा आपण 5-6 मेथड शिकलोय का त्याच्यामध्ये आपण डिनोमिनेटर कसं सेम करायचा, कसा ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा हे सगळ्यांच्या लक्षात आहे, बरोबर आहे। बघा आता 4/5 आणि 2/3। ओके, काय करू शकतो आपण याच्यामध्ये 4/5 आणि 2/3 याच्यामध्ये काय करू शकतो आपण? काम करा आता का डायरेक्टली LCM वगैरे काढण्यापेक्षा सिंपल काम करा का 4/5 2/3 मध्ये या 3 ने या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करा आणि या 5 ने या दोघांना मल्टिप्लाय करा, आपला डिनोमिनेटर सेम येऊन जाईल, बरोबर आहे। बघा मग काय करणार आपण 4/5 कॉमा 2/3 आणि इंटू। बघा 4/5, 5 च्या समोर कुठला नंबर आहे? 3 आहे। काय करा त्याने डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करा आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपण काय करतो, त्याच नंबरने न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करतो की नाही? ओके, सेम। आता 3 च्या समोर कुठला नंबर आहे? 5,
मग काय करा 3 ने 5 ला मल्टिप्लाय करा आणि वरती पण न्यूमरेटर 2 आहे सेकंड फ्रॅक्चरचा त्याला पण मल्टिप्लाय करा. ओके चेक करा आन्सर. 4 3 दा 4 3 12 बरोबर आहे. 4 3 दा 12 अपॉन 5 3 दा 15 त्याच्यानंतर 2 into 5 2 5 दा 10 आणि 3 5 दा 15 आला का 15 सेम आला का नाही आला ना. मग आता काय करायचं आपल्याला का या दोघांमध्ये नंबर कोणकोणते नंबर येणार आहे ते आपल्याला घ्यायचे. 10 नंतर येतो 11 नंतर 12 बरोबर आहे. अशा प्रकारचे नंबर घ्यायचे. पण आता लक्षात घ्या आपल्याला काय सांगितलंय का आपल्याला याच्यामध्ये कंडिशन अशी देऊन ठेवली यांनी का 3 नंबर सांगितले आपल्याला. बघा काय राईट द 3 रॅशनल नंबर. आता बघा 10 आणि 12 मध्ये फक्त 2 नंबर येतात 2 किंवा एकच 11 आला. आपल्याला काय सांगितले 3 सांगितले. मग काम करा का या डिनोमिनेटरला काय करा डबल करून घ्या. काय करा या डिनोमिनेटरला डबल करा म्हणजे याच्यामध्ये असा अर्थ होईल याच्यामध्ये का डिनोमिनेटर सेमच राहील पण आपण 3 नंबर याच्यामधले नोट करू शकतो. कसं काय बघा 12 आपण 5 दिले ना याच्यामध्ये ओके सॉरी 12 आपण 15 दिले ना. काय करा प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय करा. इकडे 2 ने याला 2 ने याला 2 ने आणि याला 2 ने मल्टिप्लाय करा. ओके बघा काय येईल 12 टू द 24 15 टू द 30 बरोबर आहे आणि 10 टू द 20 आणि 15 टू द 30 आला का बघा. मग आता याच्यामध्ये आपण बघू शकतो ना 24 दिलाय त्याच्यानंतर 20 दिलाय. मग आता 20 मधून आणि 24 मध्ये 3 नंबर घेऊ शकतो आपण 21 22 23 घेऊ शकतो ना. अशा प्रकारे ट्रिक्स काय. मग काय करायचं 21 अपॉन 30 22 अपॉन 30 आणि 23 अपॉन 30. जर तुमचं डिनोमिनेटर सेम केल्यानंतर देखील जर तुम्हाला 3 टोटल जर तुम्हाला 3 नंबर मधले भेटत नसतील तर काय करायचं डिनोमिनेटर म्हणजे सगळ्या नंबरला काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं डबल करायचं. डबल केलं भेटत असेल ट्रिपल करायचं. समजते ना 21 दिन में डबल करायचा तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. पुढे बघा काय -2 अपॉन 3 -2 अपॉन 3 4 अपॉन 5 सेम बघा. आता याच्यामध्ये 3 अपॉन 5 इकडे दिलेले बरोबर आहे. काय करा याला क्रॉस मल्टिप्लाय करून टाका डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय करा. काय येणार -2 इंटू 5 3 इंटू 5 त्याच्यानंतर 4 इंटू 3 आणि 5 इंटू 3 आला. किंवा -2 अपॉन 3 या 5 ने काय केलं दोघांना मल्टिप्लाय केलं आणि 4 अपॉन 5 केलं या 3 ने या दोघांना मल्टिप्लाय करून घेतलं. ओके सॉल्व करा 2 5 द -10 3 इंटू 5 3 5 द 15 कॉमा 4 3 द 12 आणि 5 3 द 15. बघा अगोदरचं आन्सर बघा आपलं काय आलतं तर इकडे 12 आलतं 12 अपॉन 15 आणि 10 अपॉन 15. पण आता लक्षात घ्या -10 आहे मायनस आहे म्हणजे आपण खूप वाटेल ते नंबर घेऊ शकतो बरोबर आहे. मग आपण काय घेणार याच्यामध्ये 3 नंबर सांगितले तुम्हाला आवडेल ते घ्या. जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन जास्त असतील का जास्त नंबर तुम्ही कुठले पण घेऊ शकता तर तुम्हाला काय करा तुमच्या मनाने 3-4 नंबर 3 सांगितले ना 3 नंबर तुमच्या मनाने घ्या. असा रूल्स नाहीये का हेच आन्सर आलं पाहिजे. -10 आणि +12 मधले कितीही नंबर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला वाटेल ते कोणतेही 3 घेऊ शकतात. 3 सांगितले 3 घ्या 4 लिहिलं तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. असं होणार नाही का मार्क तुम्हाला देणार नाही देऊन टाकतील. ओके बघा मग आपण काय घेणार समजा 11 अपॉन 15 घेणार त्याच्यानंतर 10 अपॉन 15 घेणार. एखादा मायनसचा घ्या -10 दिलाय मग काय करा -9 घ्या -9 अपॉन 15 घ्या. अजून वाटले तुम्हाला -8 अपॉन 15 घ्या -7 अपॉन 15 घ्या -6 अपॉन 15 घ्या 0 घ्या नो प्रॉब्लेम. समजला सगळ्यांना समजलंय का यस ऑर नो. एकदम सिंपल मेथड आहे. डिनोमिनेटर चेक करा डिनोमिनेटर सेम करा. सेम आल्यानंतर जर तुम्हाला 3 व्हॅल्यू येत नसेल त्याला डबल करा तुम्हाला ऑटोमॅटिक व्हॅल्यू येऊन जाईल. ओके राईट डाऊन.
आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. काय दिले 4 नंबरचं बघा. 7/9 आणि -5/9 दिले बघा. सेम 7/9 आणि -5/9 दिले. जेव्हा तुम्हाला एक प्लस मायनस येईल ना तेव्हा तुमच्याकडे जास्त नंबर असणार आहे. बिटवीन मध्ये दोघांमधले नंबर तुम्ही जास्त घेऊ शकतात. समजते ना. बघा आता दोघांचा डिनोमिनेटर, पहिला नियम आपला काय सांगतो, डिनोमिनेटर बघा. डिनोमिनेटर सेम आहे का? आहे ना. विषय संपला. काय करा आता याच्यामधले 7 आणि -5 म्हणजे 7 आणि -5 या दोघांमध्ये नंबर घ्या. आपण 6 घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो, 4 घेऊ शकतो, 3 घेऊ शकतो, 2, 1, 0, -4, -3, -2, -4 असे आपण नंबर घेऊ शकतो का नाही. मग तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कुठले नंबर घ्यायचे. ओके. आणि बघा त्याच्यानंतर 7/9 दिले. आपण समजा घेतला आपण 6/9, ठीक आहे ना. समजा आपण घेतला 5/9, त्याच्यानंतर घेतला -4/9, त्याच्यानंतर घेतला -3/9, ठीक आहे ना. हे फ्रॅक्शनला इथं भाग देण्याची गरज नाही, डिवाइड करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला एखादा बिटवीन नंबर सापडत नाही किंवा घ्यायचा नसेल, तुम्हाला समजत नाही, सिंपल ट्रिक्स लक्षात ठेवा. जर एक नंबर तुमचा पॉझिटिव्ह असेल आणि एक नंबर तुमचा जर निगेटिव्ह असेल, काय एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक नंबर जर निगेटिव्ह असेल म्हणजे प्लस मायनस असेल, प्लस मायनस त्याचा डिनोमिनेटर कोणी कसाही असू द्या. 0 जर तुम्ही घेतला ना, 0 काय 0 जर घेतला ना तर तुम्हाला त्याचं आन्सरचं मार्क तुम्हाला बरोबर भेटणार. कारण हा प्लस आणि मायनसच्या कुठल्या पण नंबर मध्ये 0 येतो, मध्ये 0 येतो का नाही. 0 पासून इकडे राईटला प्लस, इकडे लेफ्टला, मग इकडे जर प्लस आणि इकडे जर मायनस आहे तर मध्ये 0 आला ना. म्हणून तो पण तुम्ही घेऊ शकतात. समजलं. ओके. नेक्स्ट बघा -3/4 +5/4 दिलाय. ओके बघा -3/4 +5/4 दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं बघा, प्लस आहे एक आणि एक मायनस आहे. इथं साईन द्यायची गरज नव्हती कारण चला दिले ते म्हणून काय प्रॉब्लेम नाही, कारण प्लसच आहे. मग डिनोमिनेटर दोघांचा सेम आलाय ना, ठीक आहे ना. काय रूल सांगितलं आपण का -3/4 दिलाय ना, याच्या मागचे नंबर उचला म्हणजे आला -2/4, -1/4, नंतर 0 आला किंवा 4/4 आला, 3/4 आला. तुम्हाला वाटलं ते नंबर घ्या, डिनोमिनेटर सेम द्या. याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, येतं फक्त नंबर सांगितले आपल्याला. समजतं ना. येस ऑर नो. समजलं. हे तुम्हाला 3 सांगितले, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 3 नंबर ह्याच्यातले कुठले पण घेऊ शकतात. राईट. पुढचं बघूया आता. 5/7, 11/7 दोघांचा डिनोमिनेटर कसा आहे, सेम आहे. डिनोमिनेटर एकदम सेम आला ना आपल्याला लोड घेण्याची गरजच नाहीये. ओके बघा 5/7, 5 नंतर आला 6, 6/7, नंतर 7/7, नंतर 8/7, त्याच्यानंतर आला तुमचा 9/7, 10/7. तुम्हाला वाटेल ते घेऊन टाका. समजलं. येस ऑर नो. ओके. राईट डाऊन. राहिलेले 1-2 एक्झाम्पल आहे, तुम्ही स्वतः ट्राय करा. ओके. स्वतः घरी ट्राय करा. तो होमवर्क पण तुम्हाला होमवर्क असणार आहे. आणि ऑनलाईनच्या मित्रमंडळींनी 2 जे एक्झाम्पल आहे तुम्ही घरी स्वतः ट्राय करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला एकदा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कमेंट करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते मला एकदा कमेंट कळवा, कारण मला समजू द्या का कोण आपले व्हिडिओ कुठून बघताय. ओके. चला मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.